पोहोचलंय। उन्हाच्या तडाख्यानं अंगाची काहिली होतीये। तीव्र उन्हामुळे उष्माघाताचा धोका सुद्धा वाढलाय। त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट सुद्धा झाली असल्याचं बघायला मिळते। तर सरकारी रुग्णालयांसह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आता सुसज्ज असा उष्माघात कक्ष देखील तयार केलेला आहे। मुंबईमध्ये सलग दुसऱ्या दिवशी 36 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। तर शहरामध्ये मंगळवारी सकाळपासून उष्ण वारे जाणवत आहे। दरम्यान आता पुढील 2 ते 3 दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असा अंदाज सुद्धा वर्तवला जातोय। यामुळे आता मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाड्याचा सामना करावा लागणार आहे। यंदा मान्सून जोरदार बरसणार आहे अशी गुड न्यूज हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत आता यंदा अवघा महाराष्ट्र चिंब होणार आहे। राज्यात पुढचे 2 दिवस पावसाचे असा अंदाज हवामान विभागानं सध्या वर्तवलेला आहे। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस बरसण्याचा अंदाज सुद्धा सध्या व्यक्त केला जातोय। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे।